नाशिक भाजपमध्ये मेगा भरती की महाभारत, पक्षप्रवेशावरून अंतर्गत बंड उफाळलं. नाशिक राजकारणात सध्या मोठी उलटापालट होताना दिसत आहे. भाजपमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु भाजपच्या नाशिक मध्याच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशावर विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रवेशाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित असणार आहेत. पक्षप्रवेशावर विरोध दर्शवताना आमदार देवयानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी आहे. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे विनायक पांडे यांना तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही नाराज आहोत. मागील निवडणुकीत मुलाला तिकीट नाही म्हणून आता सुनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे असे विनायक पांडे यांचे म्हणणे आहे आणि म्हणूनच आम्ही दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करत आहोत असे त्यांनी सांगितले. विनायक पांडे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या राऊत यांनी पक्ष सोडला नाही तर पक्षातून हकलपट्टी केल्याचे म्हटले आहे. ही हकलपट्टी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे असे देखील राऊत यांनी सांगितले. या सर्व गोंधळात स्थानिक पातळीवर नाराजी वाढत असल्याने बीजेपी पक्षात अंतर्गत मतभेद वाढले आहेत.